नमस्कार. विचार करा, एक अशी नदी जिला चक्क दोन नावं आहेत. एक नाव तिच्या जन्मावरून दिले आणि दुसरं ते मिळाले तिच्या एका सुंदर चंद्रकोरीसारख्या वळणामुळे. हो, ही गोष्ट आहे आपल्या भीमा नदीची आणि आज आपण तिच्या याच दुहेरी ओळखीचा रंजक प्रवास उलगडणार आहोत. बघा, हीच तर या नदीची खासियत आहे. तिचं एक नाव आहे चंद्रभागा. किती काव्यात्मक वाटतं ना हे नाव. पण थांबा, हे फक्त एक सुंदर नाव नाहीये बरं का. या नावामागे एक खास भौगोलिक आणि त्याहूनही मोठं सांस्कृतिक कारण दडलेलं आहे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. सगळ्यात आधी नदीच्या दोन नावांचं रहस्य उलगडू. मग आपण तिचा भव्य प्रवास नकाशावर बघू. ती या जमिनीसाठी जीवनस्रोत कशी बनली आहे हे जाणून घेऊ. तिच्या त्या पवित्र चंद्रकोरीच्या आकाराचं महत्त्व समजून घेऊ. आणि हो, शेवटी तिच्या आजच्या आव्हानांकडे, तिच्या संघर्षाकडेही आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया त्या पहिल्या मुद्द्यापासून, म्हणजे त्या रहस्यापासून, की एकाच नदीला ही दोन वेगवेगळी नावं का आणि कशी मिळाली. या नदीचा जन्म होतो आपल्या महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेत, अगदी भीमाशंकरच्या त्या पवित्र टेकड्यांमधून. आणि याच उगमाच्या ठिकाणामुळे तिचं पहिलं आणि सगळ्यात प्रचलित नाव पडलं भीमा. बरं, नाव तर कळालं. आता जरा या नदीचा प्रचंड विस्तार समजून घेऊया. म्हणजे तिचा प्रवास किती मोठा आहे, किती महत्वाचा आहे ते पाहू. ऐका, ही नदी तब्बल 861 किलोमीटरचा इतका लांब प्रवास करते. आता हे अंतर नक्की किती याचा अंदाज यावा म्हणून सांगते. पुणे ते दिल्लीचे जे हवाई अंतर आहे ना, त्यापेक्षाही जास्त. हो, इतका भव्य आहे तिचा विस्तार. तर हा प्रवास महाराष्ट्रात सुरू होतो. तिथून ती कर्नाटक आणि तेलंगणामधून वाहते आणि मग शेवटी कर्नाटकातच कृष्णा नदीला जाऊन मिळते. आणि एक खूप महत्वाची गोष्ट, ही भीमा नदी कृष्णा नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे. आणि गंमत बघा, ही नदी 3 राज्यांमधनं जाते, हो ना, पण तिचं खरं घर, तिचं हृदय हे आपल्या महाराष्ट्रातच आहे. समोरच्या आलेखावर नजर टाका. काय दिसतंय? तब्बल 75% अधिक पाणलोट क्षेत्र म्हणजे बेसिन हे एकट्या महाराष्ट्रात आहे. चला, आता नदीच्या त्या भूमिकेकडे वळूया, जी तिला या सगळ्या प्रदेशासाठी अक्षरशः जीवनदायिनी बनवते. ती कशी लाखो लोकांचं आयुष्य घडवते ते पाहूया. भीमा नदी जी आहे ती खोल दऱ्यांमधून वाहते आणि त्यामुळे काय होतं तर तिने आपल्या दोन्ही काठांवर गाळाची सुपीक जमीन तयार केली आहे. आणि ह्याच काळ्या कसदार जमिनीमुळे तिच्या काठावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. अनेक समृद्ध गावं वसली आहेत. एवढंच नाही, तिच्या या भव्य प्रवासात सीना आणि नीरा यांसारख्या महत्वाच्या उपनद्यासुद्धा तिला येऊन मिळतात. आणि मग काय, तिचं पात्र आणि तिची शक्ती आणखीनच वाढते. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण भौगोलिक गोष्टी पाहिल्या. आता वळूया तिच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वाकडे, कारण इथेच, याच ठिकाणी नदीला तिची दुसरी पवित्र ओळख मिळते. तिच्या या इतक्या लांबच्या प्रवासात एक असं विलक्षण ठिकाण येतं जिथे ती एक अगदी परिपूर्ण म्हणजे परफेक्ट चंद्रकोरीसारखं सुंदर वळण घेते. पण लक्षात घ्या, हे फक्त एक भौगोलिक वैशिष्ट्य नाही, तर हे एका खूप मोठ्या श्रद्धेचं केंद्र आहे. आणि हेच ते सुंदर वळण जे या नदीला तिचं दुसरं आणि तितकंच महत्वाचं नाव देतं, चंद्रभागा म्हणजे चंद्रकोर. असं वाटतं जणू काही आकाशातला चंद्रच नदीच्या रूपात जमिनीवर अवतरला आहे. आणि याच चंद्रकोरीच्या वळणावर नदीच्या उजव्या काठावर वसलेलं आहे आपलं पंढरपूर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. त्यामुळे चंद्रभागा हे फक्त एक नाव उरत नाही, ते एका महान आध्यात्मिक परंपरेचं आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं प्रतीक बनतं. पण या सगळ्या पवित्र आणि जीवनदायी गोष्टींच्या पलीकडे या नदीची आजची कहाणी थोडी वेगळी आहे. ती एका मोठ्या संघर्षाची कहाणी आहे. निसर्गाची शक्ती आणि मानवी हस्तक्षेप यांच्या कचाट्यात ती सापडली आहे. इथे बघा, नदीचं हे दुहेरी स्वरूप अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, सुपीक काठांचं पोषण करते म्हणजे जीवन देते. पण दुसरीकडे पावसाळ्यात तिचंच पाणी रौद्र रूप धारण करतं, पुराच्या रूपात विनाशकारी ठरू शकतं. आणि ह्याचा फटका कुणाला बसतो तर विशेषतः सोलापूर, विजापूर आणि कलबुर्गी या जिल्ह्यांना. इथे तर मान्सूनच्या काळात पुराचा सामना करणं ही जवळपास एक सामान्य गोष्टच बनून गेली आहे. पण हे नैसर्गिक धोके तर आहेतच.
त्यापेक्षाही मोठं संकट आहे मानवनिर्मित. म्हणजे बघा, कारखान्यांमधून येणारा कचरा, शहरांमधलं सांडपाणी, शेतांमधून वाहून येणारी कीटकनाशकं, हा सगळा विषारी कचरा थेट नदीच्या पाण्यात मिसळतो. आणि विशेषतः दौंड शहराच्या परिसरात तर हे प्रदूषण इतकं वाढलंय की नदीच्या आरोग्यावर आणि तिथल्या संपूर्ण जीवसृष्टीवर त्याचा खूप गंभीर परिणाम होतोय. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो. आपण भीमेला तिची चंद्रभागा ही पवित्र, जीवनदायी ओळख जपायला मदत करणार आहोत, की ती फक्त एक प्रदूषित आणि संकटात सापडलेला जलमार्ग बनून राहणार आहे? तिचं भविष्य काय असेल? हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे.